बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची बिरसा फायटरची मागणी. 37,599 जात प्रमाणपत्रे अवैध. अनुसूचित जमातींचे 37,599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, अमोल पावरा, दत्तात्रय वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या स्थापनेपासून नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रमाणपत्र तपासणीसाठी तब्बल 7,11,652 दावे दाखल झाले. यांपैकी 6,26,200 जात प्रमाणपत्रे वैध ठरली तर 37,599 अवैध ठरले आहेत. समित्यांनी इतर कारणाने निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या 30,750 आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत जात पडताळणी समित्यांनी एकूण निकाली काढलेली प्रकरणे 6,94,550 आहे. तर प्रलंबित जात प्रमाणपत्र दाव्यांची संख्या 17,102 आहे. समाज कल्याण विभागातून सन 1983 मध्ये आदिवासी विकास विभाग वेगळा झाल्यानंतर अनुसूचित जमातींच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी तपासणी समिती स्थापन करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे या प्रकरणात ठाकूर, कोळी, महादेव, हलबा, गोंडमाना, मन्नेर, वारलू, टोकरे, कोळी, ठाकर या जमातीत सर्वाधिक घुसखोरी आहे. तर ओरान, कोया, डोंगरी कोळी, कोळीडोर, टाकणकार, पारधी, क्षत्री, कवर, कमार, ओझा, नायकपोड, ओराख, बिजवार, भुजिया, पावरा, तडवी, भील या जमातींचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहेत, परंतु त्यांचे प्रमाण नगण्य आहे. या जमातीत कमी घुसखोरी आहे. केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाने जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे अधिनियम 2002 व नियम 2003 तयार केले आहेत. जमातींचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी आतापर्यंत राज्यात पुणे, ठाणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, गडचिरोली, पालघर, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, धुळे व नाशिक 2 अशा 15 तपासणी समित्या सुद्धा स्थापन करण्यात आल्या. राज्यात अनुसूचित जमातीमध्ये पूर्वी प्रमुख जमाती 47 होत्या. त्यातील 2 जमाती वगळण्यात आल्या असून आता 45 जमाती आहे. या 45 जमातीच्या उपजातीसह एकूण जमातीची संख्या 181 आहेत. यातील काही जमातीमध्ये मोठ्या प्रमाणात मूळ जमातींच्या नामसा दरम्यानचा गैरफायदा लाटण्यासाठी घुसखोरी झाल्याचे चित्र आहे. बोगस जात प्रमाणपत्राला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिनियम 2000 पारित केला आहे, परंतु खोटे जात प्रमाणपत्र घेणारे व देणाऱ्यांवर शासन कारवाई करीत नाही. म्हणून अनुसूचित जमातींचे 37,599 जात प्रमाणपत्रे अवैध प्रकरणी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. महाराष्ट्र राज्यात जात पडताळणी समितीने अनुसूचित जमातीचे एकूण 37,599 जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेली आहेत. या अवैध ठरवलेल्या बोगस जात प्रमाणपत्र धारकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे. नाम साधर्म्याचा गैरफायदा घेऊन आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आमच्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या बोगस आदिवासी लोकांनी हडप केलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी हे आदिवासींच्या गैरमार्गाने गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. अशी खोटी जात प्रमाणपत्रे राज्य सरकारला सापडलेले आहेत. या आधारे 12,500 पदे सरकारने रिक्त केली होती. अजूनही ही रिक्त पदे सरकारने भरलेली नाही आहेत. म्हणून या बोगस जात प्रमाणपत्र धारकांना सरकार पाठीशी घालत आहे असा आम्ही स्पष्ट आरोप करत आहोत. या बोगस जात प्रमाणपत्र धारकांनी आमच्या आदिवासी लोकांच्या ज्या जागा हडप केलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये या लोकांनी घुसखोरी केलेली आहे. ही घुसखोरी आम्ही कदापि मान्य करून घेणार नाही. आदिवासींचा जर विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल तर आदिवासींना जे 7% आरक्षण मिळालेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण आरक्षण आदिवासींना मिळालं पाहिजे, तरच आदिवासींचा विकास होऊ शकतो
आणि जे घुसखोरी करत आहेत, बिगर आदिवासींच्या सवलती घेत आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर रत्नागिरी शाखेतर्फे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे. बोगस आदिवासी हटाव, आदिवासी बचाव.